ओबीसी नेत्यांचे शिष्टमंडळ आणि राज्य सरकार यांच्यातली बैठक संपली आहे। या बैठकीत काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर एकमत झालं आहे। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे, असं राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं। कुणालाही खोटे कुणबी दाखले मिळणार नाहीत असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं, असं भुजबळ म्हणाले। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे यांच्याशी समोरासमोर चर्चा व्हावी अशी ओबीसी नेत्यांची भूमिका आहे। ओबीसी नेते आणि मनोज जरांगे यांना एकत्र बसवून चर्चेद्वारे तोडगा काढावा अशी भूमिका ओबीसी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली। अनेक नेत्यांनी याला पाठिंबा दर्शवला आहे। काही लोक वेगवेगळे दाखले सादर करून आरक्षणाचा लाभ घेण्याचा प्रयत्न करतात, त्यामुळे हे सर्व दाखले आधार कार्डशी जोडावेत अशी सूचना ओबीसी नेत्यांनी केली आहे। यामुळेही एकापेक्षा जास्त प्रवर्गातून आरक्षण घेऊ शकणार नाही असं छगन भुजबळ म्हणाले। ओबीसी समाजाच्या विकासासाठी एक स्वतंत्र समिती स्थापन केली जाणार आहे। जशी मराठा समाजाच्या समन्वयासाठी नेत्यांची समिती आहे, तशीच ओबीसी समाजासाठी ही समिती असेल अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली। मराठा समाजाच्या विकासासाठी जितका निधी दिला जातो तितकाच निधी आता ओबीसी समाजालाही मिळेल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं भुजबळांनी सांगितलं। तसेच लक्ष्मण हाके यांनी आपलं उपोषण मागे घ्यावं यासाठी ओबीसी नेते त्यांच्याशी चर्चा करणार आहेत असंही भुजबळ म्हणाले। मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी आणि यापूर्वी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता व्हावी यासाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा आंदोलनाच्या रस्त्यावर उतरले आहेत। दुसरीकडे जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके यांनी मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी उपोषण सुरू केलं आहे। लक्ष्मण हाके यांच्याशी चर्चा करण्यासाठी राज्य सरकारचं एक शिष्टमंडळ गेलं होतं। त्यानंतर ओबीसी नेत्यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली। लक्ष्मण हाके यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत? पहिली, ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमाती यांच्यासाठी असलेल्या आरक्षणात मराठा समाजाचा समावेश करू नये याची लेखी हमी मुख्यमंत्र्यांनी द्यावी। दुसरी, कुणबी प्रवर्गातील लाखो बनावट नोंदणी रद्द कराव्यात। तिसरी, ओबीसी विकास महामंडळांना पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा। चौथी, ओबीसींच्या वसतिगृहांची योजना प्रत्येक जिल्ह्यात राबवावी। पाचवी, जातीनिहाय जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र आकडा मांडण्यात यावा।